मित्रांनो, स्वागत आहे लॉ एक्सप्रेस LLB या चॅनलमध्ये। बरेच दिवसानंतर मी सध्याचा व्हिडिओ टाकत आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं बिझी शेड्यूल असल्या कारणाने मी व्हिडिओ टाकू शकलो नाही, त्यामुळे तुमची क्षमा मागतो। आज मी शेतात मकईच्या संरक्षणासाठी आलेलो आहे। इथं मी आणि माझ्या जागल्या सोबत आहे आणि इथं येत असताना मी नेहमी कायद्याचे थोडंसं वाचत असतो आणि वाचताना मला बॉम्बे हायकोर्टचे एक जजमेंट मिळालेलं आहे। ते जजमेंट एकदम मला देखील कामात येईल आणि जे माझे मित्रबंधू आहेत, वकील बंधू, त्यांनासुद्धा ते कामाला येईल। जजमेंट जे आहे ते अँटिसिपेटरी बेलबाबत आहे। रिसेंटली जजमेंट आहे, बॉम्बे हायकोर्टचं दिलेलं जजमेंट आहे। RI चागला जस्टिस न्यायमूर्ती यांनी दिलेलं आहे। 2019चे अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशन नंबर 1096। तर त्यात विषय असा आलेला आहे, एखाद्या व्यक्तीला पोलीस जर अटक करत असेल तर त्याला ॲप्रिहेन्शन म्हणतात, म्हणजे भीती वाटत असेल की मी आता हा सदरचा गुन्हा करून आलेला आहे किंवा मला जाणून बुजून या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात येईल, त्याला तशी भीती वाटत असेल तर का मी जिल्हा न्यायालयाकडे जाऊन अँटिसिपेटरी बेल घेऊन निश्चितपणे बसू शकतो। त्यामुळे सदरचे ते जजमेंट आहे आणि मी देखील या म्हणजे आजपर्यंत या जजमेंटचं उल्लेख केलेला नाही आहे महाशय कोर्टासमोर, मात्र आजपासून मी करेल जर बेल ॲप्लिकेशन अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशन आलं तर। एकदम बेस्ट आहे। विषय असा आहे, ज्यावेळेस आपण अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशन देत असतो महाशय कोर्टापुढे, जिल्हा न्यायाधीशापुढे, त्यावेळेस APP प्रेझेंट होतात बिफोर द कोर्ट अँड दे सॉट द टाईम फाईल देअर सबमिशन। म्हणजे हे नेहमीचे असतं, साहेब आज पहिली तारीख आहे, थोडंसं 2-4 दिवसाची तारीख द्या, आम्ही आमचं जे सबमिशन असेल ते आम्ही आपणास सादर करतो। तर ते टाईम मागत असतात आणि सदरचे टाईम महाशय कोर्ट ग्रँट करत असतं। पण हे जजमेंट त्याच्याशी रिलेटेड आहे। जर APPने विदिन द टाईम लिमिटेशन, म्हणजे पहिल्या तारखेला असं कुठलंही कारण न दाखवता त्यांची जी कर्तव्य आहे ते त्यांनी द्यायला पाहिजे। आणि अशीच ते जजमेंटचे नाव आहे नजीर AH खान वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र। या केसमध्ये त्या जे आरोपी विरुद्ध आहे IPCची कलम 420, 465, 467, 468 अँड 471 रेड विथ सेक्शन 34 अँड 3 and 4 MPID ॲक्टच्या तरतुदीनुसार त्यांच्यावरती हे कलम लावण्यात आले होते। त्यांना भीती वाटत होती पोलीस मला अरेस्ट करतील, म्हणून त्यांनी बॉम्बे हायकोर्टचे एक जजमेंट आहे, या जजमेंटमध्ये एक जजमेंट आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस कचरू सिंग राजपूत। या जजमेंटचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, जर APPने पहिल्या तारखेला त्यांचं सबमिशन दिलं नाही तर आपण अँटिसिपेटरी बेल महाशय कोर्टाकडून आणि आपण हे जजमेंट दाखवून महाशय कोर्टापुढे आपण अँटिसिपेटरी बेल नक्कीच मिळवू शकतो। या डिटेल्स या जजमेंटचे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तरी धन्यवाद। आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा। धन्यवाद।